नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक शर्मिला साळवे आपणा सर्वांचे शर्मिलाज डिजिटल बी.एड या प्लॅटफॉर्मवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बी.एड सेमिस्टर फर्स्टमधील समकालीन भारत आणि शिक्षण या पेपरमधला शिक्षणातील जागतिकीकरण हा घटक अभ्यासणार आहोत। आता शिक्षणातील जागतिकीकरण ही संकल्पना अभ्यासत असताना आपल्याला सर्वप्रथम जागतिकीकरण म्हणजे काय हे जाणून घ्यावे लागेल। तर जागतिकीकरण म्हणजे व्यापारीदृष्ट्या जग जवळ येणे। जागतिकीकरण म्हणजे काय? तर व्यापारीदृष्ट्या जग जवळ येणे किंवा जागतिकीकरण ही देशाची अर्थव्यवस्था जगाच्या अर्थव्यवस्थेशी एकात्म करण्याची म्हणजेच जोडण्याची प्रक्रिया आहे। बघा, जागतिकीकरणाची संकल्पना अभ्यासत असताना व्यापारीदृष्ट्या जग जवळ येणं आणि आपल्या देशाची अर्थव्यवस्था जगातल्या अर्थव्यवस्थेशी एकात्म होण्याची जी प्रक्रिया आहे, ते एकात्म होण्याची जी प्रक्रिया आहे किंवा जोडण्याची जी प्रक्रिया आहे त्याला जागतिकीकरण असं संबोधलं जातं। म्हणजेच अर्थव्यवस्था काय होते? अधिकाधिक मुक्त होते। जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये अर्थव्यवस्था काय होते? तर अधिकाधिक मुक्त होते। त्याचबरोबर इतर बाजारपेठेस अनुकूल असणारा दृष्टिकोन स्वीकारते। म्हणजे फक्त आपल्या बाजारपेठेचा नाही तर जागतिक बाजारपेठेस अनुकूल कसं होईल या पद्धतीचा दृष्टिकोन स्वीकारते। त्याला जागतिकीकरण असं संबोधलं जातं। आता सर्वप्रथम जागतिकीकरणाची संकल्पना कुणाच्या डोक्यातून विकसित झाली याचा जर आपण अभ्यास केला आणि थोडासा इतिहास बघितला तर मॅकलुहान, कोण? तर मॅकलुहान या प्रसिद्ध भविष्याभ्यास करणाऱ्या तत्त्वज्ञानं काय सांगितलेलं होतं? तर आपलं एक पुस्तक होतं, त्या पुस्तकामध्ये त्यानं वर्ल्ड इज अ विलेज, वर्ल्ड इज अ विलेज म्हणजे जग हे खेड आहे अशी भविष्यवाणी केलेली होती। आणि आज आपण बघतोय की बऱ्याच प्रमाणामध्ये ती भविष्यवाणी वास्तवात सुद्धा आलेली आहे। म्हणजे आजकाल टी.व्ही. असेल, ईमेल असेल, फॅक्स असेल, कम्प्युटर असेल किंवा मोबाईल असेल इत्यादी साधनांच्या माध्यमातून जग खरोखरच खूप जवळ आलेलं आहे। एका मिनिटामध्ये आपण जगातल्या कानाकोपऱ्यामध्ये कुठंही अस्तित्वात असलेल्या आपल्या नातेवाईकाशी मनामध्ये विचार आला की एका सेकंदामध्ये आपण त्याच्याशी कनेक्ट होतो। फोनच्या माध्यमातून असेल, मोबाईलच्या असेल किंवा कम्प्युटरच्या असेल किंवा व्हॉट्सअप असेल, इन्स्टा असेल, अशा वेगवेगळ्या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आपण कुणाशी कधीही कुठल्याही वेळी कितीही वेळ संवाद साधू शकतो। त्याचबरोबर फक्त बोलण्यासाठी नव्हे, संप्रेषणासाठी नव्हे तर जगाच्या कुठल्याही बाजारपेठेमध्ये उपलब्ध असणारी वस्तू आपण घरपोचसुद्धा वेगवेगळ्या माध्यमातून अमेझॉन असेल किंवा बाकीचे जे ऑनलाईन शॉपिंग सेंटर्स असतात त्याच्या माध्यमातून सहजरित्या खरेदी करू शकतो। त्याचबरोबर आपण विकत घेत असणाऱ्या वस्तूचा बाजारभाव किती आहे हे जाणून घेण्यासाठी सुद्धा वेगवेगळे ॲप्लिकेशन्स आपल्याकडं अवेलेबल आहेत। आणि हे सगळं माहिती तंत्रज्ञानामुळं शक्य झालेलं आहे। म्हणजेच माहिती तंत्रज्ञानामुळं विश्व ही खरोखरच काय झालेलं आहे तर खेडं झालेलं आहे। विश्व काय बनलेलं आहे तर विश्व हे खेडं बनत चाललेलं आहे, जवळपास ते बनलेलं आहे आणि याच्याबाबत कुणाचंही दुमत असू शकत नाही असं मला वाटतं। आता फक्त मॅकलुहान यांनी म्हटलं म्हणून ही जागतिकीकरणाची संकल्पना आली का? तर नाही। तर
इसवी सन 1991मध्ये जॉर्ज बुश म्हणजे अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष असताना त्यांनी नव्या जागतिक व्यवस्थेचा विचार 1991मध्ये मांडलेला होता आणि त्यातूनच जागतिकीकरणाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली बघा. म्हणजे जागतिकीकरणाची प्रक्रिया खऱ्या अर्थानं कधी सुरुवात झाली तर ती आहे 1991ला. आणि कुणापासून ती सुरुवात झाली तर तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जे जॉर्ज बुश होते त्यांनी नवीन जागतिक व्यवस्थेचा स्वीकार केला. आणि या जागतिक व्यवस्थेचा विचार केल्याच्या नंतर त्यांनी आपल्या विचारातून जागतिकीकरणाच्या प्रक्रियेला सुरुवात देखील केली आणि त्यातून खऱ्या अर्थानं जगामध्ये जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरू झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर आपण पुढे जाऊया. आता आपल्याला भारत आणि जागतिकीकरण हे दोघं एकमेकाशी कसे कनेक्ट झाले किंवा भारतामध्ये जागतिकीकरणाची प्रक्रिया कशी सुरू झाली हे पाहावं लागेल. तर भारतामध्ये जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरू होण्यासाठी खूप अशी एक पार्श्वभूमी आहे. थोडक्यात भारत आणि जागतिकीकरणाची संकल्पना अभ्यासत असताना आपल्याला स्वातंत्र्यानंतरच्या भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये झालेले पडघम बघावे लागतील. म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतानं कोणती अर्थव्यवस्था स्वीकारली तर भारतानं मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला होता. कोणत्या अर्थव्यवस्थेचा तर मिश्र अर्थव्यवस्थेचा भारतानं स्वीकार केलेला होता. आणि ही मिश्र अर्थव्यवस्था जेव्हा भारतानं स्वीकारली तेव्हा आर्थिक विकासासाठी आणि फक्त आर्थिक विकासच नव्हे तर समाजवादी समाजरचना प्रस्थापित करण्यासाठी भारताने काय केलं, सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रामध्ये अवजड उद्योगधंदे सुरू केले. म्हणजे या अर्थव्यवस्थेचा स्वीकार करत असताना भारतानं काय केलं तर आर्थिक विकास साधत असताना कशाचा स्वीकार केला तर समाजवादी समाजरचनेचा. या समाजवादी समाजरचनेचा विचार करत असताना त्यांनी काय केलं, फक्त सार्वजनिक क्षेत्रामध्येच नाही तर सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही क्षेत्रामध्ये उद्योग सुरू केले. आणि हे सर्व आर्थिक व्यवहार हे कुणाच्या नियंत्रणाखाली आणले तर अर्थातच शासकीय नियंत्रणाखाली आले. म्हणजे हे दोन्ही व्यवहार करत असताना शासन नियंत्रण प्रस्थापित करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. बरोबर. आता हे शासन नियंत्रणाखाली भारतानं हे वेगवेगळे उद्योगधंदे आणले, परंतु 1950 ते 1990 या कालावधीमध्ये आर्थिक नियोजन आणि शासकीय नियंत्रण याचा फायदा होण्याऐवजी तोटाच झाला. म्हणजे 1951 पासून आपण पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून आर्थिक विकासाचं धोरण स्वीकारलेलं आहे हे बघितलं आहे. म्हणजे 1950 पासून खऱ्या अर्थानं आपल्या आर्थिक विकासासाठी आपण प्रयत्नशील झालो. म्हणून 1950 ते 1990 या दरम्यान काय झालं तर भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्याऐवजी काय झाली तर तोट्यात गेली. आणि मग वेगवेगळ्या समस्या निर्माण झाल्या. कोणत्या समस्या निर्माण झाल्या तर त्याच्यामुळं काय झालं, वेगवेगळ्या समस्यांमध्ये दारिद्र्य असेल, त्याचबरोबर बेकारी, त्यानंतर महागाई, यासारख्या वेगवेगळ्या समस्यांची तीव्रता देखील वाढत गेली. कधी वाढत गेली 1980 ते 90च्या दशकामध्ये सर्वात जास्त 1980
ते 1990 या दशकामध्ये 51 पासून आपण नियोजनाला सुरुवात केली, पण अर्थव्यवस्था सगळ्यात जास्त तोट्यात कधी गेली तर 1980 ते 1990च्या दरम्यानमध्ये अर्थव्यवस्था खूपच तोट्यात गेली. आणि या दशकामध्ये काय झालं तर चलनवाढसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती वाढली. परकीय गंगाजळी घटत गेली आपली. अनिवासी भारतीय जे होते त्यांनी भारतामध्ये ज्या मुदत ठेवी ठेवलेल्या होत्या त्यांचं प्रमाण देखील घटलं. त्याचबरोबर राजकीय अस्थिर्य हा एक मोठा फॅक्टर आहे की राजकीय अस्थैर्य त्या ठिकाणी निर्माण झालं. आणि या राजकीय अस्थैर्यामुळे भारताची पत जी होती ती विश्व बाजारपेठेमध्ये खूपच कमी प्रमाणामध्ये घटली किंवा आर्थिक पत भारताची खूप कमी झाली. आणि त्यामुळं सर्वात जास्त तोटा भारताला काय जर झाला असेल तो म्हणजे परकीय कर्ज मिळवणे अवघड झाले भारताला. म्हणजे वेगवेगळ्या सामाजिक समस्या निर्माण झाल्याच, त्याचबरोबर चलनवाढ, परकीय गंगाजळीमध्ये घट, अनिवासी भारतीयांच्या मुदत ठेवीमध्ये घट आणि राजकीय अस्थिरता यामुळं भारताच्या अर्थव्यवस्थेचे पडघम जगाच्या बाजारपेठेवरती उमटवत असताना भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन हा जगाचा बदलला आणि त्याच्यामुळं परकीय कर्जसुद्धा भारताला मिळणं अवघड झालं. मग या आर्थिक संकटातून देशाला वाचवण्यासाठी काय केलं तर जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांच्याकडं आपल्या देशानं कर्जाची मागणी केली. कुणाकडं कर्ज मागितलं मग ह्या सगळ्या आर्थिक संकटातून आपल्याला बाहेर काढण्यासाठी? तर जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांच्याकडं आपण काय केली, या दोघांकडं कर्जाची मागणी केली. परंतु या वित्त संस्थांनी भारताला कर्ज पुरवण्यासाठी काही अटी घातल्या. जसं की आपण बघतो की बँकेमध्ये जेव्हा आपण कर्ज मागायला जातो तेव्हा बँक असं म्हणते का, बरं झालं आला आणि पाहिजे तेवढं कर्ज घेऊन जा, असं कधीच होत नाही. तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवरती ज्या वित्त संस्था आहेत त्यासुद्धा देशाला कर्ज देण्यापूर्वी काही अटी आणि शर्ती घालतात. त्याचप्रमाणे आपल्या भारताला सुद्धा वित्तपुरवठा करण्यासाठी जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांनी काय केलं, काही अटी घातल्या. मग त्या अटी कोणत्या होत्या तर परकीय व्यापार मुक्त करणे. काय अट घातली तर पहिली अट घातली की परकीय व्यापार तुम्ही मुक्त केला पाहिजे. दुसरी अट त्यांनी घातली ते म्हणजे पैशाचे अवमूल्यन केलं पाहिजे. त्यानंतर परकीय भांडवलासाठी भारतीय बाजारपेठ खुली केली पाहिजे. सगळ्यात महत्त्वपूर्ण अट कुठली घातली असेल तर ही होती की भारतीय बाजारपेठ खुली केली पाहिजे. भारतीय बाजारपेठ ही परकीय भांडवलासाठी खुली केली पाहिजे आणि त्याचबरोबर आयात आणि निर्यात करामध्ये सुद्धा कपात केली पाहिजे. आणि चौथी अट कुठली होती, आयात निर्यात करात कपात. म्हणजे आयात निर्यात कपात
सुद्धा म्हणजे कर्ज होता तो कपात करण्याच्या अशा वेगवेगळ्या अटी घातल्या. मग ह्या अटी भारताचं जे सरकार होतं त्यांना स्वीकारण्याशिवाय दुसरा पर्यायच राहिला नाही. त्यावेळी भारतामध्ये कुणाचं सरकार होतं तर PV नरसिंहराव. कुणाचं सरकार होतं तर PV नरसिंहराव यांचं सरकार होतं. आणि त्यांच्या नेतृत्वाखालील सरकार पुढं या ज्या वेगवेगळ्या अटी या वित्त संस्थांनी घातलेल्या होत्या त्या अटी स्वीकारण्याशिवाय पर्यायच राहिलेला नाही. त्यामुळं या अटी भारतानं नवीन आर्थिक धोरण म्हणून स्वीकारल्या आणि या धोरणानुसार भारत सरकारने जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये भाग घेतल्याचं आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतानं मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. त्यासाठी समाजवादी समाजरचनेचा भारतानं स्वीकार केला. 80 ते 90च्या शतकामध्ये आपण बघितलं की देशामध्ये वेगवेगळे आर्थिक संकट निर्माण झालं आणि त्या आर्थिक संकटातून वाचण्यासाठी भारतानं काय केलं तर जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडं कर्जाची मागणी केली. आणि ही मागणी केल्याच्या नंतर या वित्त संस्थांनी काय केलं, मुक्त बाजारपेठ, परकीय व्यापार मुक्त करणे आणि परकीय भांडवलासाठी भारतीय बाजारपेठ खुली करणे, आयात निर्यात कर कमी करणे अशा वेगवेगळ्या अटी लादल्या. आणि ह्या अटी लादल्या तेव्हा त्या अटी स्वीकारण्याशिवाय PV नरसिंहराव सरकारपुढं कुठलाही पर्याय दुसरा उपलब्ध नसल्यामुळं भारत काय झाला, जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झाला किंवा या नवीन धोरणानुसार भारत सरकारनं जागतिकीकरणाची प्रक्रिया सुधारली. अशा रीतीने भारत आणि जागतिकीकरण यांची पार्श्वभूमी आपण या ठिकाणी बघितलेली आहे. यानंतर आपण जागतिकीकरणाच्या काही व्याख्या बघूया, म्हणजे ही संकल्पना अजून आपली क्लिअर होईल. आता व्याख्या जागतिकीकरणाच्या आपल्याला बघायच्या आहेत. त्याच्यामध्ये पहिली व्याख्या केलेली आहे जागतिक नाणेनिधीनं. आता जागतिक नाणेनिधीनं जागतिकीकरणाची काय व्याख्या केलेली आहे तर जगातील देशांचे आर्थिक परस्परावलंबन म्हणजे जागतिकीकरण. म्हणजे बघा जागतिक नाणेनिधी जे आहे त्यांनी व्याख्या काय केलेली आहे तर जगातील देशांचे आर्थिक परावलंबन म्हणजे आर्थिक परावलंबन म्हणजे काय तर जागतिकीकरण. म्हणजे परावलंबन म्हणजे काय तर जागतिकीकरणामुळं विविध देशामध्ये परकीय मालाची विक्री करण्यावरती आर्थिक बंधनं शिथिल होतात. म्हणजे जी कस्टम ड्युटी आपण म्हणतो किंवा इम्पोर्ट ड्युटी जी म्हणतो त्याची बंधनं थोडीशी शिथिल होतात. कशामुळं तर जागतिकीकरणामुळं. आणि यामुळं काय होतं तर परकीय मालाचा स्वीकार करणारा देश आणि परकीय देशामध्ये विक्री करणारा देश या दोन्ही देशांचा काय होतो तर आर्थिक फायदा होतो. म्हणजेच काय तर परकीय मालाचा स्वीकार करणाऱ्या देशाला काय होतं तर स्वस्त आणि चांगला माल मिळतो. स्वस्त माल मिळतो आणि स्वस्त माल मिळण्याच्या बरोबरच चांगल्या प्रतीचा माल देखील आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध होतो. आणि विक्री करणारा जो देश आहे त्याला काय मिळतं तर परकीय चलन मिळतं. त्याला काय मिळतं तर म्हणजे हा स्वस्त माल कुणाला मिळतो जो स्वीकार करतो, तो मालाचा स्वीकार करणारा देश आहे त्याला काय होतं तर स्वस्त माल, कच्चा माल, चांगल्या प्रतीचा माल उपलब्ध होतो. तर विक्री करणाऱ्या देशाला काय होतं तर परकीय चलन त्या ठिकाणी प्राप्त होतं. म्हणजेच एकंदरीत फायदा कुणाचा होतो तर दोघाचाही होतो. त्यानंतर आपण दुसरी व्याख्या बघूया. दीपक नय्यर यांनी केलेली व्याख्या आहे की एखाद्या राष्ट्राच्या आर्थिक व्यवहारांचा भौगोलिक व राजकीय सीमांच्या बाहेर विस्तार करणे म्हणजे जागतिकीकरण. म्हणजे बघा इथं व्याख्या काय केलेली आहे दीपक नय्यर यांनी की एखाद्या राष्ट्राच्या आर्थिक व्यवहारांचा, कशाचा
तर आर्थिक व्यवहारांचा भौगोलिक व राष्ट्रीय सीमांच्या बाहेर विस्तार करण्याची जी प्रक्रिया आहे त्याला जागतिकीकरण असं संबोधलं जातं. म्हणजे जागतिकीकरणामध्ये विशिष्ट प्रदेशाच्या सीमा यांचं बंधन राहत नाही, तर सीमाबाहेर त्याचा प्रसार होतो. म्हणजे थोडक्यात बघा, अगदी साधं उदाहरण आपण बघितलं तर भारतामधील किंवा विशेषतः आपण महाराष्ट्रातला म्हणूया हापूस आंबा. हा जो हापूस आंबा आहे त्याची चव चीन, जपान, अमेरिका, फ्रान्स म्हणजे जगाच्या पाठीवरच्या कितीतरी लोकांना त्या ठिकाणी मिळू शकते. कशामुळं? आपण आपल्या देशातील मालाची त्या ठिकाणी निर्यात करू शकतो. म्हणजे विक्री करू शकतो. मग त्याला बंधन आहे का की फक्त बांगलादेशमध्येच हापूस आंब्याचा माल विकला पाहिजे किंवा हापूस आंबा फक्त चीनमध्येच विकला पाहिजे? नाही. जगाच्या पाठीवरती ज्याला कुणाला खायची इच्छा असेल त्या सगळ्या देशांना आपण हापूस मालाची निर्यात त्या ठिकाणी करू शकतो. तर चीनमध्ये जी वेगवेगळी सॉफ्ट खेळणी तयार होतात ती खेळणी विशिष्ट देशांपुरती मर्यादित आहेत का? तर जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये सहज ती अवेलेबल होतात. म्हणजे चीनमधल्या खेळण्याशी जगाच्या पाठीवरचे सर्व राष्ट्रातील मुलं अगदी छान पद्धतीनं त्या ठिकाणी खेळू शकतात. म्हणजे आपल्या देशामध्ये तयार होणाऱ्या वस्तू जगाच्या बाजारपेठेमध्ये उपलब्ध होतात, तर जगाच्या बाजारपेठेमध्ये उपलब्ध असणाऱ्या वस्तू स्वदेशामध्ये त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकतात. म्हणजे काय होतं इथं की इथं भौगोलिक आणि राजकीय सीमांच्या बाहेर जाऊन विस्तार त्या ठिकाणी होतो आर्थिक व्यवहारांचा. त्याला जागतिकीकरण असं संबोधलं जातं. आता ह्या दोन ज्या व्याख्या आपण बघितल्या, या दोन व्याख्या ह्या आर्थिक दृष्टिकोनातून केलेल्या आहेत. म्हणजे जागतिकीकरण ही मुख्यतः आर्थिक प्रक्रिया आहे, बरोबर, कारण अर्थशास्त्रातूनच त्याचा उगम झालेला आहे. तथापि या प्रक्रियेला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणात्मक यासारखे अनेक पैलू देखील आहेत. आणि या पैलूंचा विचार करून सामाजिक दृष्टिकोनातून देखील या जागतिकीकरणाच्या काही व्याख्या केलेल्या आहेत, त्या आपण बघूया. म्हणजे जागतिकीकरण हे फक्त आर्थिक प्रक्रियेशी रिलेटेड नसून ते सामाजिक प्रक्रियेशी कसं रिलेटेड झालेलं आहे हे आपल्या लक्षात येईल. ती व्याख्या केलेली आहे रोनाल्ड रॉबर्टसन यांनी. तर यांनी काय व्याख्या केलेली आहे? तर जागतिकीकरण म्हणजे जगाचा संक्षेप आणि संपूर्ण जग हे एकच असणे याची जाणीव वेगानं वाढणे म्हणजे जागतिकीकरण. म्हणजे जागतिकीकरण म्हणजे काय? तर जगाचा संक्षेप म्हणजे काय? तर जग हे खेडं बनत चाललेलं आहे. म्हणजे त्याला कुठल्याही सीमांचं बंधन नाही आहे, त्याला विकसित का अविकसित अशा विभाजनाचं बंधन नाही आहे. तर जग हे एकरूप झालेलं आहे आणि हे जग एकरूप होऊन एकच झालेलं आहे. म्हणजे कसं झालेलं आहे? पूर्वी आपण कुटुंब हेच आपलं विश्व मानत होतो, नंतर आपण आपलं राष्ट्र हे विश्व मानायला लागलेलो आहोत. तर आत्ताच्या 21व्या शतकामध्ये आपण विश्व हे आपलं कुटुंब मानायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे जागतिकीकरणामुळं संपूर्ण जग हे एकच झालेलं आहे आणि ही जाणीव वाढणं म्हणजे जागतिकीकरण होय. म्हणजे या जाणीवेचा विकास होणं, ती जाणीव वाढणं म्हणजेच काय आहे? तर जागतिकीकरण आहे. तर पुढची व्याख्या केलेली आहे बघा, एम अल्ब्रो आणि ई किंग यांनी ती व्याख्या केलेली आहे की ज्या प्रक्रियेद्वारे जगातील लोक एकाच समाजात एकत्रित होतात आणि त्या प्रक्रियेस जागतिकीकरण असे म्हणतात. म्हणजे या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे काय होतं? तर जगातील लोक एकाच समाजामध्ये केंद्रित होतात किंवा एकत्रित येतात. आणि या प्रक्रियेला जागतिकीकरण असं म्हटलं जातं. म्हणजे एकच जागतिक अर्थव्यवस्था जगातील निरनिराळ्या समाजांना जोडण्याची जी प्रक्रिया आहे त्याला जागतिकीकरण असं म्हटलं जातं. थोडक्यात या सगळ्या व्याख्यांचं जेव्हा आपण विवेचन केलं तेव्हा आपल्या असं लक्षात आलं
की जागतिकीकरण म्हणजे अगदी थोडक्यात समजून घ्यायचं झालं तर काय आहे, तर ज्या ठिकाणी स्वस्त आणि रास्त कच्चा माल आणि इतर स्रोत उपलब्ध असतील अशा जगातील कोणत्याही ठिकाणी उत्पादन घेणं. म्हणजे बघा, आपल्याकडं ऊस मोठ्या प्रमाणावरती पिकतो, तर ऊसाची कारखानदारी निर्माण करण्यासाठी लागणारा कच्चा माल आपल्या भारतामध्ये अवेलेबल होतो, परंतु त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या मशनरींचे सगळे पार्ट्स हे आपल्याच देशात तयार होतात असं नाही, तर ते जगाच्या बाजारपेठेमधून आपल्याला रास्त आणि स्वस्त दरामध्ये उपलब्ध होतात. तर चीनमध्ये सपोज वस्त्र उद्योग मोठ्या प्रमाणावरती चालतो, तर त्यासाठी लागणारा कापूस हा कच्चा माल आपल्या भारतातून तिकडं मोठ्या प्रमाणावरती निर्यात केला जातो. स्वित्झर्लंडसारख्या देशाला सगळा भाजीपाल्याचा पुरवठाही भारत आणि पाकिस्तान या देशांकडून उपलब्ध होतो. म्हणजे ज्या ठिकाणी जे पिकत नाही, किंवा स्वित्झर्लंडचं जर आपण उदाहरण घेतलं तर स्वित्झर्लंडची जमीन ही अशी आहे की त्या जमिनीवरती काहीच उगत नाही. म्हणजे आपल्याकडं सुपीक आणि नापीक हे 2 जमिनीचे प्रकार आहेत. बराचसा भाग आपला सुपीक प्रदेशामध्ये मोडतो, तिथं हर तऱ्हेचं उत्पादन आपल्याकडं घेतलं जातं, परंतु स्वित्झर्लंडची पूर्णतः जमीन अशी आहे की तिथं कसलाही प्रकारची शेती चालतच नाही किंवा केली जात नाही, विशेषतः तिथं काही उगवतच नाही. परंतु तिथं एवढ्या मोठ्या प्रमाणावरती मोठमोठे मॉल्स उपलब्ध आहेत की जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्या वेगवेगळ्या वस्तू तयार होतात त्या सगळ्या त्यांना एकाच ठिकाणी अवेलेबल होतात. हे कशामुळे शक्य झालेलं आहे, तर निश्चितच ते जागतिकीकरणामुळे शक्य झालेलं आहे. म्हणजे आपल्या काय लक्षात आलं की ज्या ठिकाणी जे उत्पादन होते त्या कच्च्या मालाचा पुरवठा त्यांना जास्तीत जास्त त्या ठिकाणी करायचा आणि ज्या देशाला त्याची गरज आहे त्या देशाला त्याचा पुरवठा करायचा. आणि जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यापर्यंत वस्तू आणि सेवा पुरवण्यासाठी संपूर्ण जग हीच बाजारपेठ असणे. म्हणजे आपल्या खेडेगावामध्ये तयार झालेला माल हा फक्त आपल्या देशातच हल्ली राहत नाही, तर आपल्यातली पालकची भाजी आपण अमेरिकेला सुद्धा निर्यात करू शकतो, आपल्यातला टोमॅटो आपण जपानला सुद्धा निर्यात करतो. म्हणजे आपल्या देशामध्ये तयार झालेल्या वस्तू जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये संपूर्ण जग हीच बाजारपेठ समजून त्याची विक्री करणे, त्याच्यातून त्यांना त्या वस्तूंचा सेवेचा पुरवठा करण्यामागे फक्त इकॉनॉमिकलच हेतू नाही, तर त्यांच्याकडे जे उपलब्ध नाही त्याच्यासाठी थोडक्यात सहाय्य करण्याची भूमिकासुद्धा त्याच्यामागे असल्याचे आपल्याला बघायला मिळते. म्हणजे जागतिकीकरणाच्या प्रक्रियेतून आपल्या हे लक्षात येईल की संपूर्ण जग हे काय झालेलं आहे, तर एका कुटुंबाप्रमाणे अगदी छोटंसं झालेलं आहे की आता 7 समुद्रापार अमेरिका आपल्याला वाटत नाही. तर जागतिकीकरणामुळं विमानाचा शोधासाठी लागणारं सगळं मटेरियल प्रत्येक देशाकडं इतकं अवेलेबल झालेलं आहे सहजरित्या की आपण प्रत्येक देश, आपण म्हणण्यापेक्षा सगळ्या देशांमध्ये विमानाची निर्मिती होते आणि त्या विमानाच्या साहाय्यानं आपण जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठंही कधीही जाऊ शकतो. आणि हे सगळं फक्त जागतिकीकरणामुळंच झालेलं आहे. तर इथपर्यंत आपण जागतिकीकरण म्हणजे काय, जागतिकीकरणाची संकल्पना, भारतामध्ये जागतिकीकरण कसं आलं आणि नेमक्या जागतिकीकरणाच्या व्याख्या काय आहेत, इथपर्यंतचा भाग अभ्यासलेला आहे. पुढील भागामध्ये आपण शिक्षण आणि जागतिकीकरण किंवा शिक्षणातील जागतिकीकरण ही संकल्पना अभ्यासणार आहोत. तर भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच.